हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। आज मी तुमच्यासोबत दिवाळी क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे। नेहमी मी जिथे कमी वस्तू असेल ती रूम स्वच्छ करून घेते। हा माझा हॉल आहे आणि हॉल खूप मोठा आहे आणि इथे वस्तू पण कमीच आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिले हॉल क्लीन करून घेणार आहे। तर इथे मी सगळ्यात पहिले वॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने जाळे आहे ते काढून घेणार आहे। त्यानंतर अशा प्रकारच्या फड्याने मी डस्ट झटकून घेणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा झाडणीने क्लीन करून घेणार आहे। त्यामुळे राहिलेली डस्ट सुद्धा निघून जाईल। हा माझा खूप जुना सोफा आहे आणि या सोफ्याने बरेच वाईट दिवस काढलेले आहेत। म्हणजे आमच्या घराचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा याला मी इतकं जपलं तरी सिमेंट रेती याची धूळ उडतच होती आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बिचारायला फिरवलेलं आहे। पण त्यावेळेसही मी याची खूप काळजी घेतली। सोफा खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या मोठ्या पॉलिथिन असतात त्या याच्यावर ठेवायची, त्याच्यावर बेडशीट पुन्हा साड्या पांघरून याला मी ठेवलेलं होतं। खूप जपलेलं आहे या सोफ्याला, कारण मला हा सोफा प्रचंड आवडतो। आजही मी याची एवढीच काळजी घेते। रस्त्यावरचं घर आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त धूळ येतेच, पण अशा प्रकारे मी नेहमीच सोफा क्लीन करत असते। झाडणीच्या मागच्या साईडने मी सोफा झटकून टाकणार आहे आणि अशा प्रकारे धूळ एका जागेवर आणून वॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने मी क्लीन करून घेणार आहे। सोफ्याच्या मागची जी धूळ आहे आणि कचरा आहे तो मी एका ठिकाणी जमा करून घेणार आहे। आता जेवढा कचरा निघालेला आहे तो वॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने मी उचलून घेणार आहे। आता दुसरी भिंत सुद्धा मी अशाच प्रकारे क्लीन करून घेणार आहे। आता एका बाल्टीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला शॅम्पू किंवा हँडवॉश किंवा बॉडी वॉश अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मी बॉडी वॉश घेतलेला आहे आणि एका कपड्याने आपल्याला सोफा छानपैकी पुसून घ्यायचा आहे। सोफा छान क्लीन होतो। त्यानंतर ही स्लाइडिंग डोअर सुद्धा मी पुसून घेणार आहे। इथे मी फक्त साधं पाणी घेतलेलं आहे, काहीही मिक्स केलेलं नाही आहे। साध्या पाण्याने सुद्धा काच छानपैकी साफ होऊन जातात, फक्त कपडा स्वच्छ असावा।
स्लायडिंग डोअर क्लीन केल्यानंतर इकडे जी खिडकी आहे ती सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. मी सतत 2-3दा पाणी चेंज करत आहे आणि त्याच्यानंतरच पुसत आहे. त्याच्यामुळे छानपैकी आपल्या ज्या खिडक्या आहे किंवा जे काच वगैरे आहे ते छानपैकी क्लीन होऊन जाईल. अशा प्रकारे मी राहिलेल्या वस्तूसुद्धा छानपैकी क्लीन करून घेणार आहे. हे आहे आर्टिफिशियल प्लांट आणि याला सुद्धा आपण पुसून घेणार आहोत. तर अगदी साध्या पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. कपडा स्वच्छ असावा, बाल्टीमध्ये छानपैकी पाणी पण स्वच्छ असावं आणि त्याच्यानंतर एक एक जे पान आहे ते छानपैकी आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर इथे आपला हॉल तर क्लीन झालाच आहे. आता फक्त स्लायडिंग डोअर मागच्या बाजूने क्लीन करून घ्यायची आहे. तर आता ते सुद्धा करून घेणार आहे. आता वरती एक मोठा हॉल आहे, आता जसं तुम्हाला दाखवलं, आणि 2 बेडरूम आहे आजूबाजूला, तर त्यासुद्धा क्लीन करून घेणार आहे मी. तर अशाच प्रकारे आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले मी जाळे काढून घेतले व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने आणि त्याच्यानंतर प्लास्टिकचा हा झाडू आहे त्याच्याने राहिलेली जी डस्ट आहे ती काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग जी झाडणी आहे त्याच्याने सुद्धा क्लीन करून घेणार आहे.